नमस्कार, मी सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये विरंगुळा केंद्राद्वारे आयोजित मुलगी झाली हो नाटकाचा रसिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून घेतला आस्वाद. तर नवी मुंबईत नाईक कंपनीने 5% ठेकेदारांकडून घेतली दलाली. शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार. हनुमान जयंती निमित्त मुलुंडच्या बाबाजी की झोपडी मंदिरात महापूजा आणि भंडाऱ्याचे आयोजन. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर. रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा. श्रीरामाचा परमभक्त सेवक हनुमानाची जयंती संपूर्ण देशात उत्साहात साजरी केली जाते. आपल्या गुणांमुळे हनुमानाला हजारो नावाने ओळखले जाते. अंजनीपुत्र म्हणून अंजनेय आणि केशरीपुत्र म्हणून केशरीनंदन. प्रभू श्रीरामांचा भक्त असलेल्या हनुमान जयंतीचा उत्सव रामनवमी पाठोपाठच येतो. हनुमान जयंतीच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मुलुंडच्या बाबाजी की झोपडी मंदिरातही हनुमान जयंतीनिमित्त महापूजेचे आयोजन करण्यात आले. हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात तैलात्मक लघुरुद्र पूजेने करण्यात आली. तसेच दुपारी 11ची वेळा हनुमान चालिसाचे पठण करण्यात येणार आहे. तर सायंकाळी सुंदरकांडाचे पाठ वाचण्यात येणार आहेत. मागील 65 वर्षापासून मंदिरात हनुमान जयंती उत्सव साजरा केला जात आहे. सकाळपासून हजारो भक्तांनी हनुमान जयंती उत्सवात मोठ्या उत्साहाने भाग घेतला. प्राची मुळेसह प्रिया शेट्टी, S9 न्यूज, मुंबई. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेने मंजूर केलेल्या 6.5 कोटी रुपयांच्या कामांच्या मोबदल्यात नाईक कंपनीने 5% रक्कम चेकनी वसूल केल्याचा भांडाफोड शिवसेना उपनेते विजय नाटा यांनी केली आहे. ठाण्यात लोकसभेच्या निवडणुकीत आमदार राजन विचारे आणि डॉक्टर संजीव नाईक यांच्यात आमने-सामने लढत असणार आहे. महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी पत्रकार परिषदेत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी शिवसेना उपनेते विजय नाटा यांनी नाईक कंपनी म्हणजेच पालकमंत्री गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनी विकास कामांचे गाजर नागरिकांना दाखवित कशा प्रकारे त्याचा मोबदला प्राप्त केला याची माहिती दिली. नवी मुंबईत विकास कामातील 5% मोबदला हा नाईक कंपनीला दिल्याशिवाय कामे मिळत नाहीत असा दावा ठेकेदारांनी केला आहे. तर 5% कमिशन हे चेकद्वारे वसूल केले जाऊन मग हेच चेक विविध संस्थांच्या नावाने वाटले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली असून बँक खाती तपासण्यापासून कामाची सुरुवात झाल्याची माहिती विजय नाटा यांनी दिली. मी आत्ताच तुम्हाला 5%च्या बाबतीमध्ये सांगितलं की नवी मुंबई महापालिकेमध्ये 650-700 कोटी रुपयाची जी कामं मंजूर करण्यात आली त्या कामामध्ये कॉन्ट्रॅक्टरकडून ज्यांना ज्या रकमेचं काम मंजूर झालं त्याच्या नेमके 5%चे चेक घेण्यात आले. त्याची सही चेकवर आहे, त्याची अमाऊंट चेकवर आहे. वरचा मात्र जो ज्याच्या नावाने चेक द्यायचा तो भाग ब्लँक आहे आणि ते चेक विविध संस्थांना देण्यात आलेले आहे. आम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार केलेली आहे की याच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्यांचे अकाउंट चेक करा. कॉन्ट्रॅक्टरचे अकाउंट चेक करा, ज्यांच्या नावाने चेक पडलेले आहे त्यांचे अकाउंट चेक करा आणि याच्यामध्ये मध्यस्थ कोण होतं, कुणी चेक गोळा केले, कुणी चेक त्यांना दिले आणि मतदारांवर प्रभाव पाडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये यांना डिस्क्वालिफाय केलं पाहिजे. झाला, तक्रार केली, चर्चा झाली, आत्ताच त्यांनी आम्हाला वेळ दिलेली म्हणूनच आम्ही निघालो आहे तिकडे. दे हॅव टेकन इट व्हेरी सिरियसली आणि मला अशी खात्री आहे की जी कामाची पद्धत असते, मी जे प्रशासन पाहिलं ते ताबडतोब म्युन्सिपल कमिशनरचा रिपोर्ट बोलवतील, ताबडतोब बँकांचे अकाउंट बोलवतील, ताबडतोब कॉन्ट्रॅक्टरचे अकाउंट बोलवतील आणि हे केलं ना हे काही तासाचं काम आहे. तुम्हाला सांगतो, एक टीम जर नेमली व्हिजिलन्स टीम तर काही तासाचं काम आहे. एका मिनिटामध्ये नेक्सस दिसेल की कुणी पैसे दिले आणि 5% आहे म्हणजे नेट मोजून 5% आहे. राजन विचारेंनी जाहीरनाम्याविषयी माहिती देत संजीव नाईक यांच्या जाहीरनाम्यावर टीका केली. ही लोकसभेची निवडणूक या नाईक अँड लिमिटेड कंपनीला यावेळेला ही जनता धडा शिकवणार आहे. ज्या पद्धतीने गेल्या 20 वर्षामध्ये या नवी मुंबईमध्ये प्रचंड दहशत, माज, पैशाचा आलेला माज आणि सत्तेचा माज ही जनता मला वाटतं ह्या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण या नवी मुंबईमध्ये भूमिपुत्रांचे प्रश्न असतील, त्या तिथल्या सर्वसामान्य माणसांचे प्रश्न असतील, इंडस्ट्रीचे प्रश्न असतील, त्यानंतर भूमिपुत्रांचे प्रश्न असतील, त्यानंतर या नवी मुंबईतले विकासाचे प्रश्न असतील,
मग ते रेल्वे स्टेशन असेल, मग त्या विविध योजना असतील, या योजना फक्त स्वतःच्या फायद्याकरता असतील त्या योजना फक्त राबवायच्या आणि जनतेच्या प्रश्नाला बगल द्यायची, अशा पद्धतीने या नवी मुंबईचा विकास झालेला आहे. दिलेली वचनंसुद्धा त्यांनी पाळलेली नाहीत. मीरा भाईंदरकरसारख्या ठिकाणी गेल्या इलेक्शनला ज्यावेळेला त्यांना तिथे आघाडी मिळाली त्यावेळेला या मीरा भाईंदरकरचा सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो पिण्याचा प्रश्न. आणि त्या मीरा भाईंदरमध्ये गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला पालकमंत्री गणेश नाईक यांनी लोकांना मीरा भाईंदरकरांना आश्वासन दिलं होतं की तुम्ही मला सत्ता द्या, मी मीरा भाईंदरकरला मी पाणी देतो मोरवे धरणातलं. परंतु या मोरवे धरणातलं एक थेंबसुद्धा पाणी गेल्या 5 वर्षामध्ये देऊ शकले नाहीत. ही दुर्दैवाची बाब आहे आणि हे पालकमंत्री फक्त स्वतःच्या कुटुंबापुरतं राहिलेले आहेत. या पत्रकार परिषदेत आमदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना उपनेते अनंत तरे, भाजपाचे संदीप लेले, अनिता विरजे आणि उपमहापौर मुकेश मोकाशी इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोवाडेसह सारिका साळुंखे, एस9 न्यूज ठाणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 123व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वॉर्ड क्रमांक 98 तर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन. मुलुंड कॉलनी परिसरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वॉर्ड क्रमांक 98चे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 123व्या जयंतीनिमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुलुंड कॉलनी परिसरातील अमरनगर परिसरातून ही भव्य मिरवणूक काढण्यात आली. या भव्य मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने आंबेडकरी जनतेने सहभाग घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या गाडीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्यांची मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. डीजेच्या तालावर नाचत हजारो भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने स्त्रिया आणि पुरुष सामील झाले होते. या भव्य रॅलीमुळे मुलुंड कॉलनी परिसरात वाहन चालकांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला. परंतु भीमसैनिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने वाहतूक कोंडी सोडविण्यास वाहतूक पोलिसांना मदत केली. मिरवणुकीचे आयोजक प्रभाकर कांबळे यांच्या कार्यालयाजवळ मिरवणूक येताच मिरवणुकीत सामील सर्वांना नाश्ता आणि फळांच्या रसाचे वाटप करण्यात आले. मिरवणुकीत नाचून दमलेल्या सर्वांनीच या मोफत नाश्ता आणि सरबत वाटपाचा लाभ घेतला. फटाके आणि रोषणाईच्या माध्यमातून निवडणुकीचे ठिकठिकाणी भव्य स्वागत केले गेले. वॉर्ड क्रमांक 98चे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालत त्यांना मानवंदना दिली. अमरनगर परिसरातून निघालेल्या मिरवणुकीची सांगता बुद्धवंदना करून करण्यात आली. उपस्थितांनी बुद्धवंदनेसोबतच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. कौस्तुभ दरवेस, एस9 न्यूज, मुंबई. एस9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. अगं ए गौरे, आज मतदानाचा दिवस आहे ना, चल ना मग मतदानाला. चला चला. काय कुठे निघाला तेवढ्या सगळ्या जणी? आम्ही मतदान करायला निघालो आहोत. महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलेच पाहिजे आणि आता महिला मागे राहणार नाहीत. ठेवा तुमच्यापाशी, पण मत कोणाला द्यायचं कळलं ना. आम्हाला पैसे नकोत. एवढा स्वाभिमान का नसावा? आम्ही जागृत मतदार आहोत. चला ग.
कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांना वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा. तर नागरिकांच्या आणि तरुणांच्या समस्यांचे तत्परतेने निवारण करण्याचा केला त्यांनी संकल्प. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांचा आज वाढदिवस. तरुण रुबाबदार उमदे असे व्यक्तिमत्व म्हणजे निरंजन डावखरे यांचे. तरुणांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता युवा कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन सतत काही ना काही उपक्रम राबवित त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास सदैव अग्रेसर असलेले असे हे निरंजन डावखरे. तर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या समस्या लक्षात घेऊन त्यावर तोडगा काढणे, नव्या योजना त्यांच्याकरिता राबविण्यास सक्रिय अशा या अत्यंत गुणवान व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. लोकसभा निवडणुकीप्रती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत त्यांनी तरुणांसह नागरिकांच्या समस्येला प्राधान्य देत निवारण करण्याचा संकल्पही केलाय. या ठाण्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघतोय की साधारणपणे ठाण्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPIच्या आघाडीच्या उमेदवाराला आहे. निश्चितपणे एक भरघोस यश हे आमच्या उमेदवाराला भेटेल आणि आज त्यांचाही वाढदिवस आहे. निश्चितपणे सर्व ठाणेकर हे वाढदिवसानिमित्त म्हणा किंवा त्यांचं जे आत्तापर्यंत त्यांचं काम आहे, त्यांचं जे कार्य आहे, त्या कार्याचीच पोचपावती म्हणून पुन्हा एकदा त्यांना निवडून देतील असा विश्वास मला आजच्या दिवशी आहे. वाढदिवसाचा संकल्प नेहमीप्रमाणे लोकांची जास्तीत जास्त सेवा करणे, लोकांच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत या पदावर पोचलो आहे आणि या पदाचा जास्तीत जास्त सदुपयोग करून जास्तीत जास्त जसं लोकांची मदत करता येईल, लोकांच्या हिताचं काम करता येईल ते करण्याचाच संकल्प सातत्याने राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोराडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. ठाण्यातील गावदेवी मैदानात श्री दक्षिणमुखी हनुमान मित्र मंडळाच्या वतीने धार्मिक उपक्रम राबवित हनुमान जयंती साजरी. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर. रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा. हाथ
चैत्र शुक्ल पौर्णिमेला हनुमानाचा जन्म झाला. हनुमानाला अमरत्वाचे वरदान असल्यामुळे फक्त जयंती साजरी करतात. देवी अंजनीच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. हनुमानाचा जन्म सूर्योदयापूर्वी झाला, तर सूर्योदय होत असताना सूर्याला फळ समजून त्याने तोंडात टाकले होते, अशी हनुमानाची ख्याती आहे. चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी अंजनीने हनुमानाला जन्म दिला, त्यामुळे हनुमानाला अंजनीसूत असेही म्हणतात. अशा या अंजनीसूताची म्हणजेच हनुमंताची आज जयंती. ठाण्यातील गावदेवी मैदानात दक्षिणमुखी हनुमानाची प्रतिमा आहे. परिसरातील तरुण मंडळी एकत्र येऊन उत्साहाने हनुमानाची जयंती येथे साजरी करतात. जयंतीचे औचित्य साधून मंदिराची फुलाने सजावट केली. भगवान शंकराचा अवतार, महान रामभक्त असा हनुमान. श्री दक्षिणमुखी हनुमान मित्रमंडळाने भजन, कीर्तन, सत्यनारायण पूजेचेही आयोजन येथे केले आहे. कैलासवासी संजय गोकुळ चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव केला जात असे. मात्र आज या कार्याची मुहूर्तमय रोवणारा व्यक्ती अस्तित्वात नसून त्याची खंत कार्यकर्त्यांमध्ये असून विनोद चतारे यांनी या उत्सवाची माहिती S9शी बोलताना दिली. आज गेली 15 वर्ष झाली आम्ही इथे हनुमान जयंती साजरी करतोय. आमच्या भंडाऱ्याला 10 वर्ष झालीत आणि आमच्यासारखा भंडारा ठाण्यात कुठेही होत नाही. कंटिन्यू 12 तास कोणीही भंडारा चालवत नाही. आम्ही छोट्याशा प्रमाणात आज एवढं मोठं निर्माण केलेलं आहे. त्याच्यामागे आमचा मित्र हा होता, त्याचा हात होता भरपूर. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. अगं ए गौरे, आज मतदानाचा दिवस आहे ना, चल ना मग मतदानाला. ए चल, चला चला. काय कुठे निघाला तेवढ्या सगळ्या जणी? आम्ही मतदान करायला निघालो आहोत. महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलेच पाहिजे आणि आता महिला मागे राहणार नाहीत. ठेवा तुमच्यापाशी, पण मत कोणाला द्यायचं कळलं ना. आम्हाला पैसे नकोत. एवढा स्वाभिमान का नसावा? आम्ही जागृत मतदार आहोत. चला ग. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंड पूर्वेकडील विरंगुळा केंद्र आणि रसरंजन कला मंडळाद्वारे मुलगी झाली हो नाटकाचा प्रेक्षकांनी घेतला आस्वाद. मुलुंड पूर्वेकडील रसरंजन कला मंडळाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंधश्रद्धा, गर्भलिंग चिकित्सा, बलात्कार, स्त्रियांवर होणारे अत्याचार, शारीरिक आणि मानसिक शोषण, स्त्री पुरुषांमधील भेदभाव असे विविध विषय या नाटकांमधून मांडण्यात आले. गाण्याच्या माध्यमातून स्त्री जीवन आणि स्त्रियांवरील होणारे अत्याचार नाटकाच्या सुरुवातीला मांडले गेले. आजच्या युगात स्त्रियांना पुरुषांबरोबर मान सन्मान दिला जातो, परंतु अजूनही समाजातील काही लोकांची मानसिकता स्त्रियांनी घरातील कामे करणे, रांगोळी काढणे, जेवण बनवणे, उपवास, व्रतवैकल्ये, तुळशीला पाणी घालणे, मुलांना सांभाळणे अशी आहे. तसेच या नाटकाच्या माध्यमातून स्त्रिया एवढी प्रगती करीत असून देखील त्यांना कमी लेखणे, ज्या सन्मानाच्या त्या हकदार आहेत तो त्यांना मिळत नसून उलट स्त्रियांवर बलात्कार, खून असे अन्याय केले जात असल्याचे
त्यांनी दर्शवले. रसरंजन कला मंडळाद्वारे मागील 10 वर्षापासून अशा विविध विषयांवर आधारित नाटकांचे आयोजन करण्यात येत असून याद्वारे स्थानिक कलाकारांना वाव मिळत असल्याची माहिती रसरंजन कला मंडळाच्या अध्यक्षा कल्पना पोक्षे आणि नाटकाच्या दिग्दर्शिका नयना जोशी यांनी दिली. स्त्री शक्ति का प्रबोधन करने के लिए, स्त्री सामर्थ्य का प्रबोधन करने के लिए मुख्य रूप से है. ज्योति मापसेकर उन्होंने लिखा है. इसको अलग अलग जगहों पे उन्होंने इसका सादरीकरण किया, अलग अलग जगह प्रेजेंट किया इसको, इसलिए कि प्रबोधन, स्त्री के विषय में प्रबोधन होना चाहिए. समानता जो है, स्त्री पुरुष के अंदर जो भेदभाव है वो नहीं होना चाहिए. इसके लिए उन्होंने साम्य उनमें क्या है और क्या उनके अंदर भेदभाव है जो नहीं होना चाहिए, वो किस तरह से होना चाहिए, क्यों, क्या, सब कुछ इसमें व्यक्त करने के लिए इन्होंने मुलगी जाली हो ये प्रयोग किया, यानी लड़की हुई है तो लड़की का महत्व है, बेटी हुई आई है. ये हिंदी इसका अनुवाद किया है ज्योति मापसेकर ने, और इसके भी मैंने 10 प्रयोग किए हैं. बेटी आई है और मराठी में है मुलगी झाली हो. दोनों भाषाओं में किया. नहीं, वैसे तो 10 भाषाओं में किया है. तेलुगु, मलयालम, इंग्लिश, कन्नड़, आंध्र और बंगाली, पंजाबी. आज यानी सब जगह ऐसा ही दिखता है कि अभी भी ये समाज में ऐसा है कि बेटी हुई तो दुख होता है और लड़का पैदा हुआ तो बहुत खुशी होती है और वो वंश आगे चलाता है. इसीलिए बेटा चाहिए है सबको. प्राची मुळेसह प्रिया शेट्टी, S9 न्यूज, मुंबई. जुना मुलुंडमधील सतीदेवी मित्रमंडळातर्फे देवीच्या पालखीची परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. जुन्या मुलुंड परिसरातील श्री सतीदेवी मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने पूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सतीदेवीच्या पालखी सोहळ्याचे आयोजन कोळी समाजाद्वारे येथे केले गेले. देवीची मिरवणूक मुलुंडमधील विविध भागातून वाजत गाजत मोठ्या उत्साहात भक्तांच्या उपस्थितीत काढली गेली. गेल्या 100 वर्षापासून या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून ढोल ताशांच्या गजरात महिलांनी नृत्य करत या सोहळ्यात सहभाग दर्शविला. भक्तांसाठी प्रसाद आणि सरबताचे मोफत वाटपही केले गेले. श्री सतीदेवी मित्रमंडळाद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या उत्सवाची माहिती विनोद पाटील यांनी S9शी बोलताना दिली. हनुमान जयंती सगळ्यांना शुभेच्छा. तसेच आमच्या सतीदेवी नर्मदाई या देवीच्या जत्रेला सगळ्यांना शुभेच्छा आमच्याकडनं. ही जत्रा आमची, मला वाटतं मी जन्मापासून ही जत्राचा आनंद घेतो आहे. या जत्रेमध्ये आपल्या ज्या मनातल्या इच्छा असतात या देवीच्या दर्शनाने संपूर्ण सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून ह्या जत्रेचा खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो. आणि या ठिकाणी पारंपरिक वेशात आमचे आगरी समाज, कोळी समाजातील लोक आपल्या प्रत्येक गावातून पालख्यावर घेऊन तसंच त्यांचं मिरवणूक काढून आम्ही तशी साजरी करतो. प्राची मुळेसह प्रिया शेट्टी, S9 न्यूज, मुंबई. व्यास क्रिएशनच्या वतीने अरुण कोरडे लिखित कंगोरे पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न. व्यास क्रिएशनच्या वतीने सहयोग मंदिर सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अरुण कोरडे लिखित कंगोरे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास अभिनेत्री समीरा गुजर, विजया लाड, संपादक मिलिंद बल्लाळ, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर, निलेश गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. तर उन्हाळी सुट्टी आणि वाचनाच्या आवडीचे बीजारोपण करण्याकरिता व्यास क्रिएशनने सुरू केलेल्या बालखजिन्याचे कार्यक्रमाअंतर्गत कौतुक करीत त्याचेही प्रकाशन करण्यात आले. मराठी अभिनेत्री समीरा गुजर यांनी पुस्तकातील कथेचे अभिवाचन करीत वाचकांच्या मनात या पुस्तकाविषयी अधिक ओढ निर्माण करण्याचा प्रयत्नही केला. जीवनात आलेली संकटे, मनुष्य लोभापायी नाती कशी तोडतो, हरवलेली माणसे या सर्वांचे दाखले कंगोरे पुस्तकात कथारूपाने देण्यात आले आहेत. उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत लेखक अरुण कोरडे आणि व्यास क्रिएशनचे कौतुक केले. संपादक मिलिंद बल्लाळ यांनी समीरा पुस्तकातील कथेचे अभिवाचन करीत असताना श्रोते किती मंत्रमुग्ध झाले होते याचे वर्णन केले. तर साहित्यात कार्य करणाऱ्यांचे कौतुक करावे तितकेच थोडे असे म्हणत त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये विरंगुळा केंद्राद्वारे आयोजित मुलगी झाली हो नाटकाचा रसिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून घेतला आस्वाद. तर नवी मुंबईत नाईक कंपनीने 5% ठेकेदारांकडून घेतली दलाली. शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.
मतदानाचा दिवस आहे ना, चल ना मग मतदानाला. ए चल, चला चला. काय कुठे निघाला तेवढ्या सगळ्या जणी? आम्ही मतदान करायला निघालो आहोत. महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलेच पाहिजे आणि आता महिला मागे राहणार नाहीत. ठेवा तुमच्यापाशी, पण मत कोणाला द्यायचं कळलं ना. आम्हाला पैसे नकोत. एवढा स्वाभिमान का नसावा? आम्ही जागृत मतदार आहोत. चला ग. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा.